साताऱ्यातल्या या देवीच्या यात्रेला लयच खतरनाक गर्दी झालेली. आम्ही नक्की कुठल्या यात्रेला गेलेलो आणि तिथं काय काय झालं आता तुम्हीच बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालेलो सातार पासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटाई देवीच्या यात्रेला. गाडी खाली पार्किंगला लावून आम्ही चालत मंदिराकडे गेलो. आम्ही जायच्या टाइमलाच मंदिरासमोर पालखी आलेली, त्यामुळे अशाच गर्दीत वाट काढत काढत आम्ही पुढे गेलो. आसपासच्या गावांच्या पालख्या आणि काट्या पण इथं आलेल्या, यांच्यामुळे खरं तर यात्रा असलेल्याचा फील येत होता. मंदिरासमोरच जागा पकडून आम्ही पालखीची वाट बघत होतो. इथं तर खूप जणांच्या अंगातच देवीचं वारं वगैरे येत होतं. जराच वेळात पालखी आमच्या समोर आल्यावर आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. मंदिरात लयच मोठी रांग असल्यामुळे आम्ही बाहेरूनच नमस्कार केला आणि यात्रेत असलेल्या सासन काट्यांकडे निघालो. इथं सूरजबाईंनी मानाची सासन काठी सुद्धा नाचवली. त्यानंतर भाई आणि आम्हाला सुद्धा सासन काठी नाचवायचा चान्स मिळाला. इथून मग गाठा देवीच्या नावानं चांगलं म्हणून आम्ही गरम गरम जिलेबी खायला गेलो. भाऊला जिलेबी आवडल्यामुळे 1 किलो लगेच खायला घेतली. सगळ्यांनी एकदम खतरनाक मध्ये जिलेबी आणि फरसाण्यावर ताव मारला. आई शेटला नक्की काय घ्यायचं होतं काय समजलंच नाही, ओढलं तरी बाहेरच येत नव्हता. आजसाठी एवढंच, भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.